काय मंडळी, मस्त अशी चिकन थाळी बनवायची का? धुलवड जवळ आली तर धुलवडीसाठी चिकन थाळी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा, म्हणजे छान अशी तुम्हाला ही चिकन थाळी घरच्या घरी बनवता येईल आणि मस्त धुलवड सेलिब्रेशन करता येईल। चला तर व्हिडिओला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींना ह्याची लिंक नक्की शेअर करा आणि सर्वजण मिळून अशी धुलवड सेलिब्रेशन करा। वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत धुलवड स्पेशल चिकन थाळी। तर सगळ्यात पहिलं झणझणीत असं चिकनचा रस्सा, त्याचबरोबर सुक्क चिकन, आळणी चिकन, अजून आपण घेतलेला आहे ते म्हणजे तोंडी लावण्यासाठी बघा कांदा, काकडी, लिंबू, हे तर आपल्याला तोंडी लावण्यासाठी हवंच। त्याचबरोबर आळणी भात घेतलेला आहे आणि बाजरीची भाकरी। झणझणीत अशी ही चिकन थाळी आहे बघा। बाजरीची भाकरी बरोबर चिकन थाळी खाण्यात वेगळी मजा आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया। मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ। माझं अर्धा किलो चिकन असल्यामुळे मी माझ्या चम्मचनुसार 1.5 चम्मच मीठ टाकलेला आहे। आणि सर्व जे चिकन आहे ते हळद मिठामध्ये मी भिजत ठेवणार आहे। तर पूर्ण मी मिक्स करून घेते हळद लावून। तुम्ही हाताच्या साहाय्यानेही मिक्स करू शकता किंवा चम्मचच्या। तर मी चम्मचच्या साहाय्याने असे पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर आपलं बाकीची तयारी होईपर्यंत ह्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चिकनला हळद मीठ लावल्यानंतर झाकून ठेवायचं आहे। चला तर मी आता हे झाकून ठेवते आणि पुढची रेसिपी आपण करूया। त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, गॅस चालू करून गॅसवरती ठेवून घेतलंय। त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ओतलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पूर्ण लाल होईपर्यंत आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे। चला तर आपला कांदा लाल असा भाजून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। कोथिंबीर ऑप्शनल आहे, पण मला खूप आवडते आणि टेस्टही खूप छान देते, त्याच्यामुळे मी कोथिंबीरीची पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकते। चला तर आपण हे छान असं सगळं तेलावरती भाजून घेऊया। बघा मी तेलामध्ये चांगलं भाजले आणि तुम्हाला जे दाखवलंय ते चिकन हे आपलं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे। तर बघा मी ते चिकन आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घेते। बाकीचा कोणताही मसाला वापरलेला नाही किंवा एक्स्ट्रा मीठ पण वापरायचं नाही। ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं असं आता चिकन शिजवून घ्यायचं। बघा मी पूर्ण एकत्र करून घेते मीठ आणि हळद लावलेलं चिकन, त्याचबरोबर चिरलेला कांदा आणि लसूण, कोथिंबीर, अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही ह्या जागेला खोबरंही त्याच्यामध्ये वापरू शकता। तर मी ह्याच्यामध्ये खोबरं न वापरता फक्त अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे। चला तर हे तेलावरती आता छान असं भाजून आणि शिजवून घ्यायचंय। बघा मी पातेल्यावरती झाकण ठेवून घेते, म्हणजे छान असं आपलं चिकन खाली वाफलं जातं। आता आपण जे झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं बघा, त्याचं पाणी ताटावरती ओतून घेते, कारण तेच पाणी आपल्याला नंतर खाली वापरायचं आहे। तर चिकन अधूनमधून चेक करायचं आहे की पाणी सुटलंय की नाही चिकनला। हे पहा मी झाकण काढून चेक करते, तर थोडंसं पाणी चिकनला सुटायला लागलेलं आहे। जर पाणी नाही सुटलं तर चिकन आपलं खाली लागलं जातं, त्याच्यामुळे 2-3 मिनिटात एकदा काढून चेक करायचं आहे। चला तर आता आपलं चिकनला पाणी सुटतंय, तर मी परत एकदा तेच ताट परत झाकून ठेवते आणि वरचं पाणी जे आहे ते गरम होऊ देते। चला एक 5 मिनिटं झालेत बघा, परत एकदा चेक करायचं आहे। तर चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आता हळद मीठ आणि मसाल्यामुळं। तर ह्या मसाल्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे। आता ताटावरचं जे पाणी आहे ती मी ह्या पातेल्यामध्ये ओतून घेते आणि परत एकदा झाकण ठेवून ताटावरती पाणी ओतते। जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला ताटावरती पाणी ओतायचं आहे आणि ते पाणी खाली ओतायचे। आणि साधारण पातेल्यामध्ये चिकन शिजवायला गेला तर एक 15 मिनिटं चिकन शिजायला लागतं, 15 ते 20 मिनिटं। आणि कुकरमध्ये म्हटला तर 2 शिट्ट्यामध्ये छान असं चिकन शिजलं जातं। बघा मी पाणी ओतून घेतलेलं होतं, ते पाणीही गरम झाले। 5 मिनिटं झालेत, मी परत एकदा चेक करून घेणार आहे आपलं चिकन कसं झालंय ते।
बघा मी परत ते पाणी ओतले, कारण मला चिकनचा रस्सा भाजी बनवायची, तर परत आपल्याला गरम पाण्याचा जास्ती वापर करायला लागू नये म्हणून जेवढा हवं आहे तेवढं पाणी ह्याच्यात ओतायचे। चला तर चिकनला 20 मिनिटं लागतात शिजायला। मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेते आणि आपल्याला जे आहे ते मसाल्याची तयारी करायची। अस्सल गावरान पद्धतीचा चिकन मसाला खायचा आहे म्हटल्यानंतर बघा मी खोबऱ्याची 1 वाटी घेतलेली आहे आणि ती गॅसवरती मी चांगलं खोबरं भाजून घेणार आहे। तुम्ही खोबरं बारीक चिरूनही भाजू शकता, पण असं न करता गावाकडल्या पद्धतीने जसं की चुलीवर भाजलं जातं खोबरं त्या पद्धतीने मी हे भाजून घेते। बघा छान असं आपलं खोबरं आपण भाजून घेऊया। खोबऱ्याबरोबर मी खोबरं भाजून घेतलं की त्याच्यावरती कांदाही भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवून कांदा वगैरे भाजा। माझ्याकडे जाळी काय भेटत नव्हती, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने आपण जसं की वांग भाजतो भरतासाठी तर त्या पद्धतीने मी कांदा, टोमॅटो आणि खोबरं भाजून घेणार आहे। बघा चांगलं असं कांदा खोबरं भाजून घ्यायचंय। मी पूर्ण व्हिडिओ काय दाखवत नाही, खूप मोठा व्हिडिओ होतो, तर अशा पद्धतीने कांदे हे सर्वांना भाजता येतात, त्याच्यामुळे मी पटकन तुम्हाला कांदा कसा भाजलाय तेच लास्टला दाखवते। चला तर आता आपले कांदे भाजून झालेत, बघा वरचे टरपालं निघलेत। थोडासा गॅस घाण होतो पण ठीक आहे, काहीतरी छान खायचं म्हटल्यावर मेहनत तर घ्यायला हवी। आपल्याकडे सिटीमध्ये चूल नाही, तर अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेते। मी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत, ते 4ही कांदे मी अशा पद्धतीने भाजून घेते। मी साधारण 7 लोकांची भाजी बनवते, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने 4 कांदे घेतलेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, तेही चांगलं भाजून घेते। मी टोमॅटोला महत्त्वाची टिप म्हणजे वरून थोडंसं तेल लावलेलं आहे, जसं की वांग्याला लावतो, तर त्याची साल छान अशी निघून जाते म्हणून तेल लावून घ्यायचे आणि मग भाजायच्यात। बघा 7 लोकांसाठी तुम्ही म्हणाल अर्धा किलो चिकन, तर आमच्याकडे पीस काही जास्ती खाल्ले जात नाही, तर रस्सा भाजी पाहिजे म्हणून आम्ही ही 7 लोकांची भाजी बनवतोय। तर सुक्क चिकन आणि रस्सा भाजी बनवणार आहोत। चला तर आपले कांदे आणि टोमॅटो पण छान भाजून झालेत। मी आता एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये भाजके डाळे घेतल्यात, कारण आपण जर रस्सा बनवतोय तर त्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी बघा भाजके डाळ्याचा वापर करायचा आहे। मी 1-2 चम्मच भाजके डाळे घेतलेले आहेत। डाळे अगोदर भाजलेले असतात तरीही मी थोडेसे गरम करून घेते, कारण ते आपल्या मिक्सरला बारीक होत नाहीत, दुकानातून आणून ठेवल्यावर सादळले जातात। तर मी एक छोटा लसणाचा गड्डा घेतलेला होता, त्याचबरोबर अर्धा 1 इंच अद्रक घेतलेला आहे, ते चांगलं भाजून घेते आणि 1 चम्मच जिरं, तर आपण जिरं भाजीला भाजून बारीक करून टाकायचं आहे। बाहेरून कोणताही मसाला आज आणलेला नाही आणि तो वापरही करणार नाही ह्याच्यामध्ये। अस्सल गावरान पद्धतीचा सोप्पा आणि साध्या पद्धतीचा चिकन मसाला किंवा चिकन थाळी म्हणता येईल ती बनवलेली आहे। बघा छान असं हेही भाजून झालंय आपलं। आता आपण सगळ्यात पहिलं चिकन शिजलंय की नाही ते एकदा चेक करून घेऊया। बघा हे भाजलेलं मी साईडला करून घेते आणि तुम्हाला चिकन शिजलंय की नाही ते दाखवते। आता जे आहे ते पातेलं मी ह्या गॅसवरती घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा मी एका प्लेटमध्ये वरती चिकन घेऊन चेक करणार आहे। तर मी आता हाडकाचा पीस शोधत होते, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं चिकन शिजलंय की नाही। हे बघा मी हाडकाचा एक पीस घेतलेला आहे आणि मी उलताण्याच्या साहाय्याने चेक करणार आहे। तर हे जे हाडकाचा पीस आहे त्याचं साईडला निघून गेला की समजायचं चिकन छान शिजलेलं आहे। खरं तर मी चिकन खात नाही, फक्त घरच्यांसाठी बनवते म्हणून मी हात लावून चेक करत नाही। तर जे खातात त्यांनी खाऊन बघा किंवा हाताने तोडून बघितलं तरीही लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आपलं आता चिकन शिजलेलं आहे। मी चिकनचा गॅस जो आहे तो बंद करून घेते। तर सगळ्यात पहिलं मी खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले होते आणि कांदा टोमॅटोही बारीक कट करून घेतलाय। तर मी खोबरं जे आहे ते मिक्सरच्या बारक्या भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे। आता कांदा आणि टोमॅटो ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर ह्याचबरोबर आपल्याला आता ह्याच्यात कोथिंबीरीचा वापर करायचा आहे, तर मी कोथिंबीर ही टाकून घेणार आहे। बघा ह्याच्याबरोबर मी बारीक करून घेते आणि अद्रक लसूण आणि डाळी जे आहेत ते सेपरेट बारीक करणार आहे। ह्याच्यात टाकलं तर त्याची छान अशी पेस्ट होत नाही, तर मी खोबरंही सेपरेट पेस्ट केलेली आहे आणि डाळ पण सेपरेट पेस्ट केली। बघा आपला कांदा आणि टोमॅटो बारीक करून झालाय। हे जे आहे ते खोबऱ्याचा खीस आहे जो मी मिक्सरला बारीक करून घेतला, त्याच मध्ये आता मी डाळ आणि लसूण अद्रक बारीक करून घेते। एवढ्या मसाल्यामध्ये ते
बारीक होत नाही, म्हणून मी सेपरेट बारीक करून घेतले. बघा छान पेस्ट झाली. तीही पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता हे सर्व एकत्र करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते पाणी टाकून मसाला बारीक करून घ्यायचा आहे. बघा आपलं चिकन जे शिजलेलं होतं ते थोडंसं थंड झालेलं आहे. मी आता आपल्याला चिकन सुक्कं बनवायचं आहे, त्याच्यासाठी पीस जे आहेत ते एका ताटामध्ये काढून घेते. तर त्याच्यामध्ये पाणी राहायला नको म्हणून मी झाऱ्याच्या साह्याने एका ताटामध्ये सगळं चिकन काढून घेतलेलं आहे. चला तर आता आपल्याला हे साईडला करून घ्यायचं आहे. आपला मसालाही तयार झालाय. तर परत एकदा आपण दाखवते. बघा मी अशा पद्धतीने बाजूला करून घेतलेला आहे चिकन रश्श्यामधून. तर कढई घेतली, कढईमध्ये 1 चम्मच तेल ओतलेलं आहे. चला तेल थोडंसं गरम होऊ द्यायचे. गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला परत एक कांदा टाकायचा. आता आपण सुक्कं चिकन बनवतोय त्याच्यामुळे मी एक मोठा कांदा जो आहे तो चिरून घेतलेला आहे बारीक, आणि तो ह्याच्यामध्ये टाकून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून मी हळद टाकलेली आहे. तीही चांगली तेलावरती भाजून घ्यायची. आता जे आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला जो आपण मसाला तयार केलाय तो टाकायचा आहे. बघा पण त्याच्या अगोदर कांदा चांगला भाजू द्यायचा, नाही तर कच्चा कांदा राहिला तर त्याचा वास येतो. आणि आता जे मी हे घरचं कांदा लसूण मसाला आहे ते टाकते. घरचा म्हणजे सारिकाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे तो टाकते. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा त्याचबरोबर मी जो आपण मसाला तयार करून घेतलाय तो 2 चम्मच 2 उलताने ते टाकून घेतलेले आहे. आणि छान असा तेलावरती आता हा मसाला भाजून घेते. बघा मसाला भाजत आलेला आहे. तर मसाला पूर्ण फडफडीत झालाय. तर आपल्याला जास्ती तेलाचा वापर करायचा नसेल तर मसाल्यामध्ये छान परतण्यासाठी जे आपण मिठाचं पाणी काढलेलं आहे मटणाचं, ते पाणी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. बघा थोडंसं साईडला तेल आहे म्हणून मी आणखी लगेच टाकलेलं नाही. तर हलवून घ्यायचे. बघा खाली लागायला लागलेला आहे मसाला. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जे आळणी पाणी आहे ते टाकून घेतलं आणि मसाला परतून घेणार आहे. तर मी आधी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर बारीक चिरलेली आणि गावरान कोथिंबीर आहे ती मी टाकते. तर चांगला मसाला आता परतून घेते. बघा चला मसाला आपला खाली चिटकायला लागलेला आहे. तर खाली चिटकतोय म्हणून मी कंटिन्यू त्याला हलवत राहिली. हलवून घ्यायचं आहे. चला तर खूप सुक्का आणि फडफडीत मसाला आहे. तर आपल्याला सुक्कं चिकन बनवायचंय तर ते मसाला सगळ्या ह्याला लागला पाहिजे म्हणून मी 2 पळ्या परत मिठाचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे चिकन शिजवताना जेवढं होईल तेवढं गरम पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये टाका आणि अशा पद्धतीने नंतर ते मसाल्यामध्येही वापर करा. साधं पाणी न टाकता आपण चिकन शिजवलेलं पाणी टाकायचं म्हणजे फ्लेवर खूप छान येतो चिकनचा. कारण पाणी जे आहे ते वेगळं आणि चिकनचं मसाल्याचं पाणी ते वेगळं. बघा मी परत 1 चम्मच टाकते आणि हलवून घेते. मसाला छान असा चिकनच्या पाण्यात शिजवून घेतलाय. आता आपल्याला जे आहे ते ह्याच्यामध्ये सुक्कं जे काढून ठेवलेले पीस आहेत ते टाकायच्यात आणि छान असं सुक्कं चिकन तयार करायचंय. बघा मी ह्यातले थोडेसे 4 ते 5 पीस ठेवलेले आहेत रस्स्यामध्ये टाकण्यासाठी. तर आमच्याकडे रस्स्यामध्ये चिकन वापरत नाहीत, तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी 4 पीस साईडला काढून ठेवलेत. चला तर अशा पद्धतीने जे आहे तो मी चिकन ह्याच्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. छान असं चिकन टाकून हा मसाला परतून घ्यायचा आहे. सुक्कं गावरान पद्धतीचं चिकन आपलं आता तयार झालेलं आहे. मसाला छान परतला की चिकन टाकल्यानंतर खूप वेळ परतायची गरज नाही. बघा छान असं चिकन तयार झालेलं आहे. कसं दिसतंय तुम्हाला बघून खावंसं वाटतंय का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर अशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालंय. वरून थोडीशी कोथिंबीर पाहिजेच, त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल टाका, नाही टाकली तरीही चालेल. बघा छान असं आपलं चिकन आता तयार झालेलं आहे. मी चिकनवरती झाकण ठेवून सुक्या चिकनवरती झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. तर तुम्हाला मी आपलं जे अस्सल कट्टवालं चिकन रस्सा आहे तो दाखवणार आहे. सोप्या आणि साध्या पद्धतीचा आहे बरं का मंडळी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवते. चला तर मी हे साईडला करते आणि आपलं
चिकन शिजवलेलं पातेलं जे आहे ते परत एकदा घेते. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. चला तर एक पळी तेल, जास्ती तेलाचा वापर न करता कट कसा यावा त्याच्यासाठी टिप्स आहेत आणि कोणता मसाला वापरलाय तेही पुढे सांगते. बघा मी 1.5 चम्मच तेल टाकलेला आहे. हा माझा घरचा काळा मसाला आहे जो की खास मी मटणासाठी वापरते. तो टाकलेला आहे 1 चम्मच आणि त्याचबरोबर सारिकाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला तोही टाकलेला आहे 3 चम्मच. कारण झणझणीत अशी आपल्याला भाजी बनवायची, त्याच्यासाठी हे टाकणं गरजेचं होतं. चला तर आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि तेलामध्ये तळून घेतली कोथिंबीर. आणि आता आपण जो बनवलेला मसाला आहे तो टाकते. काळा मसाला जो आहे तो कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला जर ऑर्डर करायचा नसेल तर तो घरच्या घरी साताराच पद्धतीचा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहिला अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तोही मसाला कसा बनवायचा आहे चेक करा, म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल बनवण्यासाठी. चला तर मी छान असा आपला हा मसाला पहिला परतून घेते. बघा मसाला परतण्यासाठी मी गॅसवरती चालू केलेला आहे, पण किती उडतंय, खराब होतो आपला गॅस. तर मी ह्याच्यावरती आता थोडंसं झाकण ठेवून मसाला 5 मिनिटं परतून घेते. पण झाकण जरी ठेवलं तर मधून मधून खोलून बघा आणि छान असा हलवत राहा, म्हणजे मसाला खाली चिकटला जाणार नाही. आणि महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे आपण डाळ टाकल्यात तर बेसन पीठ झालं त्याचं तर ते खाली चिकटलं जातं, त्याच्यामुळे कंटिन्यू मधून मधून हलवत राहायचं आहे. बघा आपला मसाला छान असा परतला जातोय. तर मी 1-2 मिनिटं आणखी चांगला परतून घेते, कारण परतल्याशिवाय टेस्ट लागत नाही. तर मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये जे सुके पीस काढले होते 4 ते 5 मी ते टाकून घेतलेले आहेत. बघा तेही छान असं मसाल्यात 2 मिनिटं परतून घेतले. आणि आत्ता आपला जो रस्सा आहे तो तयार करायचा आहे. बघा एवढ्या पद्धतीचा मी रस्सा तयार करते. तर मला आणखी थोडासा रस्सा हवा होता, तर ह्याच्यामध्ये जे आहे ते पाणी अजिबात थंड वापरायचं नाही. तर मी साईडला पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेणार आहे आणि मग तो रस्सा आपण वाढवायचा आहे. 6 ते 7 लोकांसाठी ही रस्सा भाजी बनवते. तर साधारण एक पातेलं बरं छोटंसं हा रस्सा तयार होतो. बघा छान असं चिकन ह्याच्यामध्ये टाकले आणि 4 ते 5च पीस टाकलेले आहेत. तसं तर आमच्या गावाकडे टाकतच नाहीत, फक्त रस्सा बनवतात, म्हणजेच कट बनवतात. तर अशा पद्धतीने मी एक साईडला पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि ते पाणी गरम करून मी ह्या रश्श्यामध्ये ओतणार आहे. बघा ते पाणी गरम करून घेतले आणि आता ह्या रश्श्यामध्ये ओतते. तर झणझणीत असं अस्सल गावरान पद्धतीचा चिकन रस्सा तयार होतोय. कट वगैरे खूप सुंदर येतो. तुम्ही नक्की तो सारिकाच मसाल्याचा मसाला ऑर्डर करा किंवा सेम पद्धतीचा मसाला तुम्ही घरी तयार करा. बघा त्याची दोन्हीचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर छान असा आपला कट आलेला आहे भाजीला आणि भाजी पण आपली तयार झालेली आहे. 1-2 मिनिटं मी चांगलं उकळवून घेतलेलं आहे. कट जाऊ नये अशा पद्धतीने कमी गॅसवरती उकळा आणि वरून कोथिंबीर. चला तर आता मी गॅस बंद करून देते, कारण आपला कट चिकन रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चला तर मंडळी मस्त अशी आपली चिकन थाळी तयार झालेली आहे. बघा कट कसा मस्त आलेला आहे चिकनच्या रश्श्याला, त्याचबरोबर सुक्कं चिकन, आळणी चिकन आणि तोंडी लावण्यासाठी कांदा, काकडी, टोमॅटो तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता, पण कांदा हा तर पाहिजे, काकडी पाहिजे आणि त्याचबरोबर एक लिंबू पाहिजे, कारण तिखट रस्सा आहे, सगळ्यांना जमतो ना जमतो त्याच्यासाठी बघा लिंबू हे तोंडी लावण्यासाठी पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर आळणी भात घेतलेला आहे आणि बाजरीची भाकरी. तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीवर खा, टेस्ट एक नंबर देणार आहे. तर मस्त अशी आपली धुलवड स्पेशल थाळी तयार झालेली आहे. तर फक्त गार्निशिंगसाठी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर तुम्ही म्हणाल कोथिंबीर खूप टाकता तुम्ही, तर आम्हाला कोथिंबीर ही जी आहे ती खूप आवडते, त्याच्यामुळे आम्ही कोथिंबीरीचा वापर जास्ती करतो. तर छान अशी ही थाळी बनवू. तुम्हाला जर अशी थाळी आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. ही सातारा भागातील स्पेशल चिकन थाळी आहे, जो की सातार पद्धतीचाच मसाला ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीचा वापरा, म्हणजे तुम्हाला छान अशी टेस्ट देईल. किंवा माझ्याच पद्धतीने बनवायचे तर तुम्ही मसाल्याची ऑर्डर करू शकता. चला तर झणझणीत अशी चिकन थाळी आपली तयार झालेली आहे.
रस्सा भाजी आणि सुक्की भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ दाखवला होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे शेअर करा आणि सर्व मित्रमैत्रिणी मिळून किंवा घरातील सर्वजण मिळून अशी मस्त चिकन थाळी धुलवडीसाठी बनवून खा। चला तर जे कोणी नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे छान छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।